आज पिलूला पहिल्यांदाच नेलं मी अंगणवाडीमध्ये, सांगतेच तुम्हाला पुढे. त्याआधी नाही तर सकाळी सकाळी मस्त असं उठले आणि मस्त फ्रेश अशा वातावरणामध्ये आले, जे की खूप दिवसानंतर मी ग्राउंडला आले. ग्राउंडला आल्या आधी तर अकॅडमीचे पोरं पोरी दिसत होते, तर माझीच अकॅडमीची मला आठवण आली, आता असू द्या. त्यानंतर घरी आले, घरी आल्यानंतर रेडी वगैरे झाले आणि प्रिशालासुद्धा छान असं आवरून मी अंगणवाडीत नेले. प्रिशाला मैत्रिणीसुद्धा खूप जास्त झाल्या. प्रिशा मात्र खूप आगाऊपणा करत होती आणि मैत्रिणींचा पेन घेऊन ती मात्र अभ्यास करत होती. त्यानंतर तिचं काहीतरी वेगळंच चाललेलं आणि तिथून पुढे घरी आलो. घरी आल्यानंतर आहे ना माझं पार्सलसुद्धा आलं होतं, जे की प्रिशाच्या पप्पांनी माझ्यासाठी साडी मागवलेली. तेच मी इथं बघत होते. खरंच खूप सुंदर पण साडी होती, तुम्हाला मी नक्की दाखवेल. त्यानंतर आहे ना दुपारी मस्त असं खात बसले, ते म्हणजे आलू भुजियासोबत टमॅटो कांदा टाकून खाल्ले. खरं खूप छान लागत होतं. प्रिशाच्या पप्पांचा फोन आला की मी दुपारी घरी येतो. ते घरी येतात म्हणून मस्त तिथं स्वयंपाक बनवायला घेतलं, ते म्हणजे मस्त असं माशाची भाजी, त्यानंतर भातसुद्धा बनवला आणि बाजरीच्या भाकरी बनवून घेतल्या 2 आणि नंतर ना ताट छान असं वाढून घेतलं. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं. जेवण वगैरे झालं, संध्याकाळी निघालो हॉस्पिटलला. तर तुम्हाला सांगितले मी आजारी आहे, तर कोणतं कारण आहे मी येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगेलच. त्यानंतर आहे ना इथे प्रिशा मात्र खूप जास्त शांत बसलेली, कारण कुठेतरी जायचं म्हटलं मॅडम आमच्या आगोपणा तर करतात, पण गाडीवर शांत. जाता जाता सीझन मॉलसुद्धा पाहिला. असं तर आम्हाला तिथं उतरून बघता आलं नाही, कारण आम्हाला हॉस्पिटलला जायला खूप जास्त लेट झालेलं म्हणून. असंच आम्ही बघितलं सीझन मॉल. खरंच खूप छान वाटत होतं. बाहेरून तर खूप सुंदर आहेत, तसं आतूनसुद्धा खूप सुंदर आहे. तुम्ही गेले नसतं तर नक्की एकदा जावा. त्यानंतर आहे ना तिथं हॉस्पिटलला तर आम्ही पोहोचलो. गेल्यावर तर तिथं खूप जास्त गर्दी होती आणि आम्ही अपॉइंटमेंट दिलेली होती, पण त्या वेळेनुसार झालंच नाही. आम्हाला तिथंच 9 साडेनऊ तर वाजले. त्यानंतर तिथून पुढे ना आम्ही तर थोडं म्हणजे प्रिशाने खूप जास्त आम्हाला त्रास दिला. मग ते आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन बघून वगैरे घेतलं, तिथून बघितलं आणि बाकीच्या सर्व गोष्टी होत्या त्यासुद्धा आम्ही तिथं केलं. प्रिशाला पाणी ताण लागलेलं, पाणी वगैरे पिले. तिथून पुढं घरी आलो. घरी आल्यानंतर छान असं मटकीची भाजी, भाकर, भात बनवलेला. जेवण वगैरे केलं आणि प्रिशाच्या पप्पांना कामावरून येता ना एवढं सारं खायला आणलं होतं. काय खायचं आणि काय नाही हे समजत नव्हतं. इकडं तर तब्येत वाढतच चालली आहे माझी आणि प्रिशाचे पप्पा काय ना काय आम्हाला खायला आणत असतात. चला असू द्या. तुम्हाला माझा लाईक करा, शेअर करा आणि सोबतच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. बाय बाय.